मुंबईच्या त्या दुपारच्या रणरणत्या उन्हात घामाने थपथपलेला मी बस स्टॉपवर उभा होतो. बसची वाट पाहणे म्हणजे एक दिव्यच. मुंबईच्या बसेसचं एक वैशिष्ट्य आहे, त्या कधीच वेळेवर येत नाहीत आणि जर येत असल्या तरी त्या वेळेवर नाहीत असंच आपल्याला वाटतं. त्याहीपेक्षा गंमत वाटते ती इथल्या कंडक्टर्सची. बसमध्ये जर अर्धा माणूस मावत असता तर त्याने नक्कीच सांगितलं असतं, पहिला अर्धा माणूस पाठवा. बसायला जागा असेल तर वरचा अर्धा आणि उभं राहायला जागा असेल तर खालचा अर्धा. या विचारात असतानाच आज माझ्या नशिबानं कमाल केली होती, कारण रांगेत माझा पहिला नंबर होता. शाळेपासून कॉलेजपर्यंत अभ्यासात कधी पहिला नंबर आला नाही, त्यामुळे रिझल्टची यादी खालून वर बघायची सवय लागलेली. पण आज इथे पहिल्या नंबरवर उभा होतो. पोटात कावळे ओरडत होते, घशाला कोरड पडली होती. वाटत होतं पहिला नंबर गेला खड्ड्यात, समोर जाऊन काहीतरी थंड प्यावं. पण जर बस वेळेवर मिळाली तर 20 मिनिटात घरी पोहोचणार होतो, त्यामुळे नंबर सोडवेना. तेवढ्यात एक डबल डेकर बस आली. कंडक्टर ओरडला, "फक्त एक माणूस, ओन्ली वन." त्यानं सर्व भाषांत सांगितलं. मी पटकन बस पकडली आणि विचार केला, जगाची ऐसी तैसी, आपल्याला जागा मिळाली. आत शिरलो तर एकाच सीटवर जागा होती. तिथे एक वयस्क गृहस्थ बसले होते. त्यांनी पाय बाजूला करून मला खिडकीपाशी जागा दिली. कंडक्टरने तिकीट दिलं आणि मी तिकिटाची घडी करून अंगठीत अडकवत असतानाच शेजारून प्रश्न आला, "काळे साहेब कसे आहात?" मी वळून पाहिलं. तोच सात्विक आणि शांत चेहरा, गोडबोले. नटवर्य चंद्रकांत गोखले जसे रंगमंचावर वावरताना सात्विकतेचं प्रतीक वाटत, तसंच काहीसं गोडबोल्यांचं व्यक्तिमत्व होतं. शांत, सौम्य आणि आवाजात कमालीचा गोडवा. त्यांनी माझी विचारपूस केली, घरच्यांची चौकशी केली. मी औपचारिकता म्हणून त्यांना विचारलं, "गोडबोले, तुम्ही या उन्हाचे कुठे बाहेर पडलात?" ते म्हणाले, "अरे हो, सांगायचंच घायलं. आमच्या मोहिनीचं, मुलीचं लग्न जमल्यासारखंच आहे. तुम्हाला आमंत्रण द्यायला आणि लग्नाला बोलवण्यासाठीच बाहेर पडलो होतो." गोडबोले गप्प झाले आणि मी अस्वस्थ झालो. मगाशी बस मिळाल्याचा आनंद कुठल्या कुठे पळाला. मनाला प्रश्न पडले, हीच बस का मिळाली? हेच गोडबोले का भेटले? त्यांनी मला ओळख दाखवली का? मी तर त्यांच्यावर काही उपकार केले नव्हते. उलट मी स्वतःचा आणि त्यांचा एक गुन्हाच केला होता. माझ्या मनात चोरटेपणाची भावना दाटून आली. काही काळापूर्वी मी वडिलांबरोबर त्यांच्या मुलीला बघायला गेलो होतो. मला हे मुली दाखवण्याचे कार्यक्रम अजिबात आवडत नसत. तिथे गेलो, गोडबोले, माझे वडील आणि मी बसलो होतो. मोहिनी आली. तिचं ते लावण्य पाहून मी भान हरपलो होतो. माझ्या मनानं मला बजावलं होतं की इतका वेळ मुलीकडे बघू नकोस, ती मर्यादा आहे. तरीही नजर हटत नव्हती. वडिलांनी विचारलं, "नाव काय?" गोडबोले म्हणाले, "मोहिनी." वडील म्हणाले, "सार्थ आहे." सगळीकडे शांतता पसरली होती. गोडबोल्यांनी मला प्रश्न विचारायला सांगितले, पण त्या सात्विक व्यक्तिमत्वापुढे आणि मोहिनीच्या रूपापुढे माझी वाचाच बसली होती. मग गाणं झालं. तिनं इतक्या सहजतेनं गाणं गायलं की मी त्यात हरवून गेलो. गाणं संपलं, ती उठली आणि आत जायला निघाली. तेवढ्यात गोडबोले म्हणाले, "बेटा, थांब." ती थांबली. तिनं मागं वळून पाहिलं. मगासचा तो तेजस्वी चेहरा आता पूर्णपणे बदलला होता, उदास झाला होता. ती वडिलांच्या शेजारी येऊन उभी राहिली. गोडबोले खाली वाकले आणि त्यांनी तिचं नेसलेलं पातळ थोडं वर उचललं आणि धक्काच बसला. मोहिनीचा एक पाय पूर्णपणे लाकडाचा होता. गोडबोले म्हणाले, "हे असं आहे. मला हिचं लग्न कधीही करता येईल, कारण चालताना ती लंगडत नाही. मी जगाला फसवू शकेन, पण फसवणं हा माझा धर्म नाही. उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे. वरून दिसताना ताजमहल आहे, पण खाली कबरी आहेत." मोहिनी आत गेली. त्या क्षणी मला आतून वाटत होतं की हीच मुलगी मला हवी आहे. मी वडिलांकडे आगतिकतेने पाहिलं. नजरेनं सांगायचा प्रयत्न केला की मला ही मुलगी पसंत आहे, प्लीज माझं म्हणणं समजून घ्या. पण मी शब्दानं व्यक्त होऊ शकलो नाही. वडिलांनी माझ्या मौनाचा अर्थ नकार असा काढला. त्यांनी गोडबोल्यांचा निरोप घेतला. आम्ही बाहेर पडलो. मी मनानं दुबळा ठरलो होतो. ती आठवण मला अस्वस्थ करत असतानाच बस माहीमका स्टॉपवर आली. मी उतरलो आणि घरी गेलो. घरात पाऊल टाकताच बायको म्हणाली, "हे काय? 2 मिनिटं आधी नाही का यायचं? तुमचा मित्र आत्ताच वाट बघून गेला." "कोण मित्र?" "साठे, सुमित साठे." साठेचं नाव ऐकताच माझ्या अंगाचा तिळपापड झाला. साठे, मी आणि सुमित्रा अशी आमची तिघांची मैत्री होती. पण साठे अत्यंत बेजबाबदार आणि उलट्या काळजाचा माणूस होता. सुमित्रा आणि साठे एकदा 15-20 दिवस गायब झाले होते. नंतर कळलं की सुमित्रानं आत्महत्या केली, कारण तिला दिवस गेले होते आणि साठेनं लग्नाला नकार दिला होता किंवा परिस्थिती हाताबाहेर गेली होती. तेव्हापासून मी साठेचं तोंड पाहिलं नव्हतं. मी रागानं बायकोला विचारलं, "तो इथे कशाला आला होता?" ती म्हणाली,
त्याचं लग्न ठरतंय, मुलगी बघून आले आहेत. कोणीतरी घरचं हवं होतं, जुनं भांडण विसरून तुम्हाला सांगायला बाहेर पडला होता. मुलीचं नाव मोहिनी आणि आडनाव गोडबोले असं काहीतरी सांगत होता. हे ऐकताच मला जोराचा ठसका लागला. साखर, पाणी देऊनही तो थांबेना. साठे आणि मोहिनी? अशक्य. त्या सात्विक गोडबोल्यांची मुलगी आणि हा नराधम्म साठे? मी ठरवलं, हे लग्न मोडायचंच. मोहिनी एका पायानं पंगू असली तरी ती साठेसारख्या माणसाच्या लायकीची नाही. मी तडक गोडबोल्यांच्या घरी गेलो. गोडबोल्यांनी आनंदानं स्वागत केलं. अरे वा, सकाळी बसमध्ये भेटलो आणि लगेच आलात, केवढा आनंद झाला. मी बसलो. मनात विचार करत होतो की साठेचा खरा चेहरा कसा उघड करायचा. तेवढ्यात गोडबोले म्हणाले, तुमच्या मित्रानं साठेनं रजिस्टर लग्न करायचं ठरवलंय आणि विटनेस म्हणून तुमचं नाव दिलंय. मी म्हणालो, गोडबोले, हे लग्न होऊ शकत नाही. तुम्हाला साठेबद्दल काहीच माहिती नाही. मी त्याला ओळखतो, त्याच्या आयुष्यात. मी वाक्य पूर्ण करणार इतक्यात मोहिनी आतून बाहेर आली. ती चवताळलेल्या वाघिणीसारखी दिसत होती. ती माझ्या आणि तिच्या वडिलांच्या मध्ये उभी राहिली. तुम्हाला काय सांगायचंय? साठेबद्दल? सुमित्रेबद्दल? ती थेट म्हणाली. मी अवाक होऊन बघत राहिलो. ती म्हणाली, तुम्ही काय सांगणार की त्याच्या आयुष्यात एक घटना घडली होती. त्याने एका क्षणाच्या मोहापायी चूक केली आणि त्याला धैर्यानं सामोरं जाता आलं नाही. हे सगळं मला त्यानं स्वतः सांगितलं आहे. त्याच्या भूतकाळासकट मी त्याचा स्वीकार केला आहे. तिचा आवाज चढला होता. आणि तुम्ही मला काय सांगायला आलात? त्या दिवशी तुम्ही मला बघून गेलात. तुम्हाला काय वाटतं? माझ्या मनात काय चाललंय हे मला कळलं नव्हतं का? तुम्ही वडिलांकडे बघत होतात. तुमची नजर आणि त्यांची नजर मला स्पष्ट वाचता येत होती. तुम्हाला मी पसंत होते, पण तुम्ही तुमच्या वडिलांना निक्षून सांगू शकलात नाहीत. तुम्ही निर्णय घेऊ शकलात नाहीत. ती पुढे म्हणाली, तुमच्यासारखी 72 माणसं आत्तापर्यंत मला बघून गेली. मी हिशेब ठेवलाय. ती माणसंच नव्हती मुळी, ती बाहुली होती. कोणी वडिलांना घाबरले, कोणी माझ्या पायाला घाबरले. तुम्ही मनानं पंगू आहात आणि मी पायानं. 2 पंगूंचा संसार कसा झाला असता? तिचे शब्द चापकासारखे सडसडत होते. ज्या माणसाला स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घेता येत नाही, त्या दुबळ्या माणसाला सदिच्छा व्यक्त करण्याचा अधिकार नसतो. साठेनं निदान आपली चूक तरी कबूल केली. आज त्यांचा संसार उभा राहतोय. त्यांना तुमच्या सदिच्छेची गरज नाही. तरीही तुम्ही लग्नाला या. साठेंचे मित्र म्हणून या, माझे म्हणून या किंवा साक्षीदार म्हणून या. मला माणसं तोडायची नाहीत, जोडायची आहेत. एवढं बोलून ते आपल्या एका लाकडी पायावर तोल सावरत मल्हार रागातल्या ताणेसारखी ती सणसणत आत निघून गेली. तिथे उभा असताना माझे दोन्ही पाय शाबूत असूनही मला असं वाटायला लागलं की आता इथून उठण्यासाठी मला कुबड्यांचाच आधार घ्यावा लागेल. मी खरोखरच मनानं पंगू ठारलो होतो.